मनसेसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरेंनी सकारात्मक उत्तर दिलंय। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले। युती संदर्भात संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधल्या युती संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलंय। महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार, साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय। उद्धवजी, एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का, जे म्हटलं जाते की या सगळ्या प्रकारात संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला। काही कार्यकर्त्यांचं मनोमिलन होते, माझ्याकडे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बघा, एकमेकांशी माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं आहे की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील, मी कशी प्रतिक्रिया देणार आहे, माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील, यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे। आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही। पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं ते मी योग्य वेळी सांगतो। तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो। महाराष्ट्राच्या मनात असेल की होणार आहे। आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार। मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे। आले तर आनंदच आहे ना। कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे। महाविकास आघाडीमध्ये ह्यामुळं शिवसेना लांब जाईल असं वाटत नाही मग तुम्हाला? कशाला? राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार त्याचं। ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला समोरून ज्यांना ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं। तो त्यांना अधिकार दिलाय। तुला कसं बातमी दाखवण्याचा अधिकार दिलाय ना, कुठली बातमी दाखवायची कशी, तशा पद्धतीनं त्यांना जे वाटतं ते बोलून तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला मी कसं काय उत्तर। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील असं राऊत यांनी म्हटलंय। माझं म्हणणं जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं तुम्ही युतीचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना। मीडियाद्वारे काय बोलताय? पुस्तक पाठवलं ना, तसं मित्र असतील तर घरी या, आमच्या कॅफेटेरियामध्ये कॉफी प्या। जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एक प्रकारे फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो। मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे। कॅफे हे नाव मागवतं संजय राऊतांनीच दिलेलं, आज घरही तेच म्हणतात। त्यामुळे त्यांच्यामध्ये मत परिवर्तन होतंय। ते जे काय ते 3-3.5 मध्ये जेलमध्ये राहिले म्हणून होतंय का, काही वेगळं कारण आहे? गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे। राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी ही युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे। काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना घातल्याची माहिती मिळते आहे।